नमस्कार. आपण रोज कितीतरी पाणी वापरतो. हात धुतो, भांडी घासतो, अंघोळ करतो. पण एकदा का ते पाणी नळाखालून गेलं, की पुढे काय? ते जातं तरी कुठे? आपल्याला वाटतं ते गायब झालं, पण तसं नाहीये. त्या पाण्याची एक अदृश्य कहाणी आहे. आणि आज आपण तीच कहाणी, सांडपाण्याची कहाणी उलगडून पाहणार आहोत. प्रश्न एकदम साधा आहे, नाही का? पण याचं उत्तर ते दडले आपल्या पायांखाली. शहरांच्या आत लपलेल्या एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जगात. एकदा का पाणी डोळ्याआड झालं की मग ते एका प्रचंड मोठ्या सिस्टमचा भाग बनतं. चला तर मग बघूया कसा असतो हा प्रवास. आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया पाण्याच्या जागतिक आव्हानापासून. मग सांडपाणी म्हणजे नेमकं काय, ते जमिनीखालून कुठे जातं आणि ते स्वच्छ कसं केलं जातं हे सगळं पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी या पूर्ण कहाणीत आपली जबाबदारी काय आहे यावरही बोलू. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, पाण्याची अदृश्य कहाणी. आणि हे एक जागतिक आवाहन का आहे, म्हणजे पाण्याची योग्य विल्हेवाट लावणं ही एवढी मोठी गोष्ट का मानली जाते हे आधी समजून घेऊ. हा आकडा बघा, 1 अब्जाहून अधिक. विचार करा, आजही जगात इतक्या लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाहीये. आणि याचा थेट परिणाम म्हणजे काय, तर त्यांचं आरोग्य. पाण्यामुळे पसरणारे आजार आणि कितीतरी गंभीर समस्या, या सगळ्याचं मूळ इथे आहे. आणि हे आव्हान किती मोठं आहे हे ओळखूनच युनायटेड नेशन्सनी 2005 ते 2015 हे पूर्ण दशक जीवनासाठी पाणी म्हणून जाहीर केलं होतं. कल्पना करा, त्यांचा उद्देश होता की ज्या लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाहीये त्यांची संख्या निम्म्यावर आणायची. केवढं मोठं ध्येय होतं हे. बरं, तर आता येऊया आपल्या कहाणीच्या मुख्य पात्राकडे, सांडपाणी. आपण सहज घाणेरडं पाणी म्हणून टाकतो, पण नेमकं काय असतं या पाण्यात? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर घरात, कारखान्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये जे पाणी वापरलं जातं आणि ज्यात मग साबण, तेल, केमिकल, मानवी विष्ठा असं सगळं मिसळतं, ते झालं सांडपाणी. हे पाणी आता थेट वापरता येत नाही, ते अशुद्ध झालेलं असतं. आता जरा या पाण्यात काय काय असतं ते बघूया. म्हणजे नुसता दिसणारा कचरा नाहीये हा. यात सेंद्रिय घटक आहेत, जसे की मानवी विष्ठा, अन्नाचे कण, तेल. मग आहेत अजैविक घटक, नायट्रेट्स, फॉस्फेट्स, धातू. याशिवाय फॉस्फरस आणि नायट्रोजनसारखी पोषक तत्वसुद्धा असतात. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे कॉलरा आणि टायफॉईडसारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया. इतकंच नाही तर आमाशासारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे इतर सूक्ष्मजंतूही असतात. ठीक आहे, तर आता हे पाणी आपल्या घरातून बाहेर पडलं, मग पुढे कुठे जातं? त्याचा प्रवास सुरू होतो आपल्या पायांखाली असलेल्या एका अदृश्य जगात. हे पाणी थेट जातं एका मोठ्या जाळ्यात, ज्याला आपण गटार किंवा सीवर लाईन म्हणतो. हे जमिनीखाली पसरलेल्या लहान मोठ्या पाईप्सचं एक प्रचंड मोठं नेटवर्क आहे. असं समजा की ही सांडपाण्यासाठी बनवलेली एक खास ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, जी या पाण्याला आपल्या घरापासून थेट ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेते. आणि हे जे जमिनीखालचं जाळं आहे, तिथे पोचण्यासाठी रस्त्यांवर मॅनहोल्स असतात, नाही का? आपण बघतोच ते. साधारणपणे दर 50 ते 60 मीटरवर एक मॅनहोल असतं. कशासाठी? तर ह्या पूर्ण सिस्टमची देखभाल करण्यासाठी. आता हा प्रवास येतो त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुक्कामावर, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, म्हणजेच वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. इथेच खरं काम सुरू होतं पाण्याला पुन्हा शुद्ध करण्याचं चॅलेंज. या प्लांटमध्ये पाण्याला एकामागून एक अशा काही चाचण्यांमधून जावं लागतं. सगळ्यात आधी बार स्क्रीनमधून मोठा कचरा काढला जातो. मग वाळू आणि खडे वेगळे केले जातात. त्यानंतर घन कचरा खाली बसू दिला जातो, ज्याला स्लज म्हणतात. आणि मग शेवटच्या टप्प्यात सूक्ष्मजीवांची मदत घेऊन उरलेली घाण साफ केली जाते. ही बघा पहिली पायरी. या मोठ्या बार स्क्रीन्स म्हणजे जणू काही एक मोठा कंगवाच आहे. पाण्यातून वाहून आलेला मोठा कचरा म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, कापडाचे तुकडे, काठक्या, हे सगळं इथे चढवलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा कचरा पुढे गेला तर प्लांटमधल्या मशिनरी खराब होऊ शकतात. यानंतर पाणी जातं या मोठ्या टाक्यांमध्ये. यांना क्लॅरिफायर्स म्हणतात. इथे पाण्याला काही वेळ अगदी शांत ठेवलं जातं. त्यामुळे होतं काय की जो घन कचरा आहे तो आपोआप गुरुत्वाकर्षणाने तळाशी जाऊन बसतो. हा जो खाली बसलेला गाळ असतो त्यालाच स्लज असं म्हणतात. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टप्पा. इथे निसर्गाचीच मदत घेतली जाते. पंपाच्या सहाय्याने पाण्यात भरपूर हवा म्हणजे ऑक्सिजन सोडला जातो.
यामुळे काय होतं तर पाण्यात असलेले चांगले उपयुक्त बॅक्टेरिया ॲक्टिव्हेट होतात. ही जणू काही एक मायक्रोस्कोपिक क्लीनअप टीम आहे, जी पाण्यातली उरलेली सगळी घाण खाऊन टाकते आणि पाणी स्वच्छ करते. तर हे सगळं झाल्यावर काय, पाण्याला मिळतो एक नवीन जन्म. आणि गंमत म्हणजे फक्त पाणीच नाही, तर त्यातून जो कचरा बाजूला काढला त्याचंही सोनं होतं. म्हणजे बघा, या पूर्ण प्रक्रियेतून 2 गोष्टी बाहेर पडतात. एक म्हणजे स्वच्छ झालेलं पाणी, जे परत नद्यांमध्ये, समुद्रात किंवा जमिनीत सुरक्षितपणे सोडलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो गाळ म्हणजे स्लज जमा झाला होता, त्याच्यावर वेगळी प्रोसेस करून खूप उपयुक्त गोष्टी बनवल्या जातात. आणि इथेच कचऱ्यातून संपत्ती ही कल्पना खरी ठरते. हा जो स्लज आहे तो वाया नाही जात. त्याच्यापासून बायोगॅस बनतो, जो इंधन म्हणून किंवा वीज बनवण्यासाठी वापरता येतो. आणि उरलेला जो वाळलेला गाळ आहे तो तर शेतीसाठी एक नंबरचं सेंद्रिय खत म्हणून उपयोगी पडतो. पण ही एवढी मोठी आणि गुंतागुंतीची जी सिस्टीम आहे ना, ती नीट चालावी की नाही हे आपल्या प्रत्येकाच्या सवयींवर अवलंबून आहे. हो, या पूर्ण कहाणीची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. एक अगदी साधा पण खूप महत्वाचा नियम आहे. उरलेलं अन्न, चहा पावडर किंवा कुठलेही तेल तुपकट पदार्थ सिंकमध्ये ओतू नका. त्यांना कचराकुंडीत टाका. असं केल्यानं पाईप्स ब्लॉक होत नाहीत आणि पुढचा सगळा त्रास वाचतो. आणि काही गोष्टी तर सिंकमध्ये किंवा टॉयलेटमध्ये अजिबात टाकू नयेत. जसं की जेवणातलं तेल किंवा तूप, ते पाईपमध्ये जाऊन थंड होतं आणि पाईप्स चोकअप करतात. पेंट किंवा कीटकनाशकांसारखी केमिकल्स, ती तर त्या बिचाऱ्या उपयुक्त बॅक्टेरियालाच मारून टाकतात. आणि चहा पावडर, कापूस, सॅनिटरी टॉयल्स यांसारख्या गोष्टी ह्या तर पूर्ण सिस्टीम जाम करून टाकू शकतात. महात्मा गांधींनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. चांगलं काम सुरू करण्यासाठी दुसऱ्या कोणाची वाट बघायची गरज नसते. स्वच्छतेची सुरुवात ही आपल्यापासूनच होते, हीच ती गोष्ट आहे. तर सांडपाण्याची ही जी अदृश्य कहाणी आहे ती आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभी करते. ही एवढी मोठी यंत्रणा व्यवस्थित चालावी आणि आपलं पर्यावरण स्वच्छ राहावं यासाठी आपण आत्तापासून असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो? जरा विचार करा.